हाय हॅलो नमस्कार, पूजाच्या मिनी व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज सकाळ सकाळी पिल्लूला फारच लाड आला होता, मम्मा मला घेऊन बस। आणि माझं पिल्लू जसं जसं मोठं होतं ना तसं तसे तिचे लाड वाढत चाललेत आणि तिचे लाड करण्यामध्ये मी फार एन्जॉय करते बरं का। घरातली सगळी कामं वगैरे उरकली, त्यानंतर मी आणि सोनू जरा फिरतीवर गेलो आणि खाऊ गल्लीत गेलो नाही असं तर होणारच नाही, हो की नाही। सुरुवात तर आम्ही खाऊची केली होती फालुद्यापासून, त्यानंतर मी मुलींसाठी आईस्क्रीम घेतले होते, सोनूसाठी मंचुरियन, परत मुलींना आईस्क्रीम घेऊन दिली होती। आणि आज मी ट्राय करत होते नवीन वडापाव, तो म्हणजे चीझी वडापाव आणि माझं नातं काही वेगळंच आहे बरं का। त्यामुळे मी असे छोटे मोठे एक्सपेरिमेंट करत राहते। सोनूला म्हटलं अगोदर तू खाऊन बघ, तर ती म्हटली छान आहे। त्यानंतर मग मीही खाल्ला आणि अजून एक वडापाव होता, दुसरा उलटा वडापाव, पण मी तो काही घेतला नाही असो। त्यानंतर खाऊन वगैरे आम्ही घरी आलो घरातली सगळी कामं वगैरे उरकली आणि संध्याकाळी म्हटलं जरा निवांत पडावं, तर ह्या दोघींची शाळा चालू झाली रात्रीच्या 11 वाजता आणि ती शाळा काय बंद होत नव्हती। खरं सांगते, मुलं घरामध्ये असले ना की खूप वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी असते बरं का घरामध्ये। कितीही आपण टेन्शनमध्ये असू दे, किती प्रॉब्लेममध्ये असू दे, मुली जरा खेळल्या जरी ना तरीसुद्धा इतकं छान वाटतं ना घरामध्ये, सगळे प्रॉब्लेम्स दूर झाल्यासारखे वाटतात मला तरी। तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा। आणि ह्यांची शाळा काय ती 12 वाजेपर्यंत चालूच राहणार होती।